तर हा वर्कशॉप कोणासाठी आहे? हा वर्कशॉप त्या लोकांसाठी आहे, जे अजून पण ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग म्हणतायत. जे अजून पण पॉलिमॉर्फिझममध्ये पॉली मीन्स मेनी, मॉर्फिझम मीन्स मेनी फॉर्म्स असं काहीतरी सुरू करतायत किंवा रादर पॉलिमॉर्फिझम इज अ ग्रीक वर्ड. अरे मित्रा, तो ग्रीक वर्ड आहे का तो जर्मन वर्ड आहे का तो संस्कृत वर्ड आहे, याच्याने काय फरक पडतो? खरंच तुम्हाला कोडिंग येतं का? किंवा कन्सेप्च्युअली ह्या गोष्टी माहिती आहेत का? माझे कित्येक स्टुडंट असे आहेत, म्हणजे हजारोनी स्टुडंटनी हे सांगितलंय की आपल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टच्या डिस्कशनवर फक्त आम्ही सिलेक्ट झालो आणि इंटरव्ह्युअर्सनी विचारलं की तुम्ही हे कुठून शिकलात. तर तेवढ्यासाठी हा वर्कशॉप अटेंड करायला या. या वर्कशॉपमध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही कदाचित एखादा इंटरव्ह्यू फक्त तेवढ्या वर्कशॉपवर क्रॅक करू शकाल, त्या नॉलेजवर क्रॅक करू शकाल. तर त्यासाठी हा वर्कशॉप तुम्ही अटेंड करायला पाहिजे. प्लस मी बऱ्याच वेळेला मुलांना विचारतो की प्रिंटेफमध्ये किती पॅरामीटर्स असतात? तर 1 चालतात का? हो. 2 चालतात का? हो. मग मी पुढचा प्रश्न विचारतो की प्रिंटेफ सेम नेम, मल्टिपल पॅरामीटर्स, डिफरंट पॅरामीटर्स म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग आहे का? देन अगेन हो येतं. अँड देन मी विचारतो की अरे पण हा तर ओव्हरलोडिंगचा कन्सेप्ट आहे, जो ओओपी कन्सेप्ट असायला पाहिजे, जो C++मध्ये इंट्रोड्यूस झाला, सीमध्ये नव्हताच. तर अगेन असं होतं की अरे हो सर, कसं काय आहे? सो हे जे सगळे कन्फ्युजन्स आहेत ते दूर करायचे असतील तर वर्कशॉपला या. ऑब्व्हियसली आता मी जे म्हणतो आहे ते काही ठिकाणी तुम्हाला इंटरनेटवर मिळेल, पण आपल्यासारखं ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट कुठंच नाही मिळणार, ही गॅरंटी आहे. सो या वर्कशॉपला या. आपण कदाचित तुमची लाईफ बदलू शकतो. या एकदा.